मलाही असंच वाटतंय का 3-4 कंपन्यांचे जे काही एक्झिट पोल आले त्याच्यामध्ये 3 कंपन्या ज्या आहेत ज्यांचा आपण नावाजलेला उल्लेख करता येईल. त्यांनी महायुतीच्या बाजूने कौल दिलेला आहे की यांचं सरकार बंद आहे. आणि मलाही सुद्धा तसं वाटतं. पण 6 महिन्यामध्ये ज्या ज्या गोष्टी म्हणजे लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांना वीज बिल माफ करण्याचा प्रश्न असेल, शेतकरी सन्मान योजना ज्या 12,000 15,000 रुपये करायचा असेल, मुलींना फुकट शिक्षण देण्याचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांना 1 रुपया फक्त घेऊन आपण 10 लाख रुपये पीक विमा दिलेला आहे, अर्ध एसटीचं भाडं केलं महिलांचं. आणि आपण सांगितलं सुद्धा की महिलांना आम्ही 1,500 रुपयाच्या ऐवजी आता 2100 रुपये देऊ, अर्ध भाडं आहे ते पूर्ण भाडं माफ करू एसटीचं. आमचे जे वृद्ध जो आहे आपला गट तो सुद्धा मोठा आहे आणि त्यांना सुद्धा आपण सांगितलं की तुम्हाला 12,000 रुपये मिळतात महिन्याचे वर्षाचे, तर ते आम्ही 15,000 रुपये करू. आणखी म्हणजे असेच जे सगळ्यांना जे आहे आपण आणि काही गोष्टी अंमलात आणलेल्या आहेत. विकास काम सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणावर जिकडे तिकडे झालं. समृद्धी मार्ग असेल, मुंबईमधले आपण पाहिलेले जे आहे अनेक जे आहेत ते टनेल्स वगैरे जे काही केले त्यातून फार सुधारणा डेव्हलपमेंट झालेली आहे, विकास झालेला आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून मागच्या 6 महिन्यापूर्वीचा जो काही महाराष्ट्रामध्ये लोकांचा कल होता तो आता बदललेला आहे. त्यावेळेला संविधान अमुक तमुक अशा अनेक गोष्टीचा विचार मांडला गेला, तो म्हणजे गैरसमज पसरवले गेले. आणि मोदी साहेब प्रधानमंत्री झाल्यानंतर पहिलं काम त्यांनी संविधान जे आहे उच्च स्थानावर ठेवून त्याला नमस्कार ठेवून त्याच्यावर डोकं ठेवून सांगितलं की ह्या संविधानाला जगात कोणी बदलू शकत नाही. एक विश्वास लोकांमध्ये निर्माण केला आणि त्याचा परिणाम असा झाला की जे काही मागच्या वेळेला जो काही फटका बसला किंवा महाराष्ट्रामध्ये घडलं तिथून महाराष्ट्र पुन्हा इथं मागे फिरला आणि महायुतीच्या पाठीमागे उभा राहतोय असं एक चित्र आहे.